नमस्कार, पुरंदर एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत आहे। कोडीत येथे श्रीनाथ म्हस्कोबा देवांचा पुनर्प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यात लक्षमोदक मिरवणुकीने महिलांनी वाढवली सोहळ्याची शान। नाथसाहेबांचे चांगभलेचा गजर। श्री क्षेत्र कोडीत तालुका पुरंदर येथे आज लक्षमोदक हवन समारंभासाठी कोडीत गाव ते श्रीनाथ म्हस्कोबा मंदिर अशी महिलांची पदयात्रा काढून सोहळ्याची शान वाढवली। काल 19 एप्रिल रोजी श्रीनाथ म्हस्कोबा यांची पुनर्प्राणप्रतिष्ठापना व मंदिर कलशाला जलाभिषेक सोहळा संपन्न कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला। अक्षय तृतीयेच्या दिवशी ब्रह्मकलशोत्सव महायज्ञ कार्यक्रमांची सुरुवात झाली। श्रीनाथ म्हस्कोबा प्राणप्रतिष्ठापना आणि मंदिराच्या सुवर्ण कलशाला भारतातल्या 121 नदींचे व जगभरातील नद्यांचे पाण्याने अभिषेक करून या सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला। भटकर, शिंगारे, तरडे, बुरुंगले, ढवाण, जमदाडे, राऊत या मानकऱ्यांच्या हस्ते व वीर देवस्थानचे ट्रस्टी यांच्या हस्ते जलाभिषेक करण्यात आला अशी माहिती देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने देण्यात आली। 18 एप्रिल रोजी श्रीनाथ म्हस्कोबा कोडीत.org वेबसाईटचे उद्घाटन करण्यात आले। तर सायंकाळी संतवाणीचे भाष्यकार ह.ब.प. श्री गुरु शेखर देगलूरकर यांच्या कीर्तनाने कीर्तन अखंड हरिनाम सप्ताह व कीर्तन महोत्सव सोहळ्याची सुरुवात झाली। आज 20 एप्रिल रोजी जगद्गुरु तुकाराम महाराजांचे वंशज ह.ब.प. कान्होबा महाराज देहूरकर यांचे कीर्तन झाले। पहाटे मंदिरात देवांना अभिषेक घालण्यात आला। त्यानंतर कोडीत गावातून लक्षमोदक मिरवणुकीने मोदक श्रीनाथ म्हस्कोबा मंदिरात आणण्यात आले। यावेळी या ठिकाणी 45 जोडप्यांच्या माध्यमातून लक्ष मोदक हवन, वेद पठण व महाप्रसाद कार्यक्रम झाला। महिलांना 1 लाख मोदक करायला सांगितले होते ते प्रत्येक घरी, तर ते महिलांनी करून घेऊन स्टँडवर घेऊन मोदकाची महिलांची मिरवणूक घेऊन या नंदी चौकात आली। नंदी चौकातून म्हस्कोबा मंदिरात आली आणि मंदिरात येऊन त्यांनी अतिशय भव्य असा कार्यक्रम सुरू आहे। या कार्यक्रमाची शोभा अतिशय सुंदर आहे। या कार्यक्रमाला बाहेरगावच्या सगळ्या महिला पुरुष सगळे इथे या देवाची चांगली आस्वाद घेतात आणि देवनाचा आस्वाद घेतात आणि देवदर्शन करून या कार्यक्रमाची शोभा वाढवली असे मी सांगते आणि थांबते। सर्वांना सूचना केले ते त्याचा पालन प्रत्येकाने करायचे। Thank you.
Terima kasih.